तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ तुमचं खूप स्वागत आहे मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, आपली जी मक्का पाहत असाल तुम्ही मागं, ते टोटल मक्का आपली जवळपास म्हणजे अजूनपर्यंत आपण काय तिला फवारणी केली नव्हती. पहिली एकदा नाशिकची फवारणी केली होती आणि आता पुन्हा आपल्याला फवारणी करायची होती. जी कीटकनाशकची फवारणी होती, शक्यतो अजूनपर्यंत एवढं कीटक वगैरे काय झालं नव्हतं. पण सगळ्यात मेन मला जो प्रॉब्लेम आला, जे गडकरी साहेबांनी आपल्या पूर्ण शेतकरी असेल, पूर्ण जेवढे भारतातले जेवढे मंडळी असेल त्यांच्या मुळावरती जे इथेनॉल याच्या पेट्रोलमध्ये टाकलं, तर त्याचा फटका आज आपल्या प्रत्यक्षरित्या शेतकऱ्याला बसला. तर तुम्ही म्हणशाल कशा पद्धतीने बसला, तर ते दाखवतो. तो आपला हा पेट्रोल पंप आहे. तर हा पेट्रोल पंप ज्यावेळेस मी पहिले फवारणी करायची होती, मला चालू करायला गेलो, तो चालू झाला आणि मग मी फिटरकडे घेऊन गेलो याला. तर फिटरकडे गेल्यानंतर फिटर म्हणे याचे जे कार्बोरेटर असतं आणि पिस्टनचे काही पार्ट असेल, काही कार्बोरेटरचे पार्ट असेल, दोन्ही पार्ट खराब झाले म्हणे. आणि याला प्रमुख कारण जे असेल तर ते तुमचं पेट्रोलला असेल म्हणे. कारण काय होतं, आपण जो पंप असतो तो पंप 1 ते 2 दिवस वापरायचा असतो आणि त्याला तसंच ठेवत असतो. तसं ठेवल्यानंतर ते कार्बोरेटरमध्ये जे पेट्रोल असतं, ते पेट्रोल जे इतर जे नाजुकीचे पार्ट असतात त्या पार्टाला ते गंजून टाकत असतं, ते खराब करीत असतं. तर ते पार्ट मी पुन्हा नवे टाकले आणि चालू करून घेतला आणि अजून 15 दिवस नाही मला ते काम करायला, तर पुन्हा एकदा मला तोच बिघाड आला, तोच प्रॉब्लेम आला. म्हणजे अशा पद्धतीनं जर आपल्याला प्रत्येक फवारणीला 1000-2000 रुपये जर कुठं खर्च करावा लागला असेल आणि ते पण प्रामुख्याने पेट्रोलमुळे जर खर्च करायला लागला असेल, तर ही कुठंतरी आपल्याला दुर्दैवाची गोष्ट आहे. कारण की कसं, भारत हा कृषी प्रधान देश म्हटला जातो आणि कृषी प्रधान देशामध्ये अशा पद्धतीने जर शेतकऱ्याच्या मुळावरती जर सरकार उठत असेल, भारत सरकार उठत असेल, गडकरी साहेब उठत असेल, तर त्या गोष्टीचा आपण कुठंतरी निषेध केला पाहिजे. पुन्हा एकदा मी गडकरी साहेबांना विनंती करतो की ज्यावेळेस पण तुम्ही अशा पद्धतीने इथेनॉल टाकणार आहे, तर कमीत कमी आमच्या शेतकऱ्याचा विचार केला पाहिजे, आमच्या वस्तूचा विचार केला पाहिजे. जेणेकरून काय होतं, आम्ही ही वस्तू म्हणजे कायमस्वरूपी वापरत नसतो. तिला एक टायमिंग असतो आम्हाला वापरायचा, 8-10 दिवस, आणि त्या टायमिंगलाच आम्हाला तिला पेट्रोल टाकला होतं. होतेल तेवढं आम्हाला तुम्ही आमच्या पंपासाठी प्युअर पेट्रोल देत चाला. जेणेकरून अशा पद्धतीने आम्हाला मेंटेनन्स करणं खरं तर महागात पडत. कारण की कसं आहे, एक तर पिकाचे जर भाव बघितले आपण, कुठलंही पीक धरा, शेतीतलं पीक धरा, तर त्या पिकाच्या भावाच्या तुलनेत जर आपण हा खर्च करीत चाललो, तर कुठं ना कुठं शेतकरी हा मेल्याशिवाय राहणार नाही. तर प्लीज माझी विनंती गडकरी साहेबांना का आमचे पेट्रोल जे शेतकऱ्यांसाठी असं, भलं गाड्यासाठी तुम्ही काही बी करा, पाणी टाका, त्यात काही करा, त्याचं काही घेणं नाही. पण आमच्या शेतकऱ्यासाठी अशा पद्धतीने ज्यावेळेस नुकसान होते, तर आम्हाला म्हणजे पोटातला घासातला घास सोडून आम्हाला पहिलं हे काम करून घ्यावं लागतं. आणि पूर्ण जे शेती, आपला जो भारत देश जगवण्याचं जे काम करतो शेतकरी, तर पुन्हा उजूक ते शेतीला जे निघणार उत्पन्न आहे, त्यांनी उत्पन्नासाठी आपल्याला झटावं लागतं. तर मित्रांनो, माझे जेवढे शेतकरी मित्र असेल त्यांना एकच विनंती आहे की ज्यावेळेस पण तुमची फवारणी होईल आणि फवारणी झाल्यानंतर तुमच्या पेट्रोल पंपामधले जे पेट्रोल असणार आहे, ते पेट्रोल ते पूर्ण काढून घ्यायचे कार्बोरेटर मधलं. कारण की जे कार्बोरेटर मध्ये तुम्ही जर पेट्रोल ठेवलं, तर ते कार्बोरेटर खराब करणार आहे, ते पिस्टन खराब करणार आहे. त्याच्यामुळे होता तेवढं तुमचं काम झाल्यानंतर काढून ठेवा. कारण की आपल्याला कोणी सांगणार नाही, आपल्याला कोणी जे सरकार असेल ते धावून येणार नाही. आपली मदत आपल्यालाच करायची. तर व्हिडिओ